माझ्यावरच हल्ला का करता याचं उत्तर जरांगे देऊ शकत नाहीत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। विरोधक गेली 5 वर्ष मला टार्गेट करतायत, माझ्याकडे पुरावे आहेत, मात्र मी संयम बाळगून आहे असं फडणवीसांनी वक्तव्य केलंय। झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तुम्ही फार रडारवरती होतात मनोज जरांगे पाटलांच्या, त्यांनी तुम्हाला वारंवार टार्गेट केलं। म्हणजे ते पत्रकार म्हणून आम्ही बघायला गेलो तर सरकारमध्ये तसे 3 म्हणजे एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, पण ते वारंवार मी त्यांना विचारला होता प्रश्न की तुम्ही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री डिसिजन युनानिमस तुम्ही फडणवीसांवरच का बोलतात, तर त्यांचं फार त्याच्याकडे त्यांचं उत्तर तेव्हा त्यांनी दिलं नाही। त्याला उत्तर ते देऊ शकत नाही, पण मी अतिशय संयमी आहे। मनोज जरांगे पाटलांना मी का दोष देऊ? 5 वर्ष गेली 5 वर्ष काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा या तिघांनी सातत्याने केवळ मला सिंगल आउट करून टार्गेट केलं, कारण त्यांना माहिती होतं की सगळ्यात मोठी पार्टी भाजप आहे आणि जोपर्यंत माझी इमेज खराब करत नाही तोपर्यंत त्यांना भाजपला खाली आणता येत नाही। त्यांनी पहिल्यांदा माझ्या चौकशा करून पाहिल्या, माझ्या संपत्तीच्या चौकशा करून पाहिल्या, काही माझी इन्व्हेस्टमेंट काय शोधलं, त्यांना काय मिळालं नाही, मिळू शकत नाही। त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्या परिवारावर हल्ला केला, त्यांनी माझ्या बायकोला डिमोनाइज करायचा प्रयत्न केला, तिच्या विरुद्ध सगळी ट्रोल आर्मी उतरवली। मी माझ्या पत्नीला सांगितलं संयमाने वागायचं, म्हटलं यांना लाज वाटली पाहिजे, आपल्याला काय अडचण आहे, ते करतायत त्यांना लाज वाटली पाहिजे की ते समोरून वार करू शकत नाही तर एका महिलेवर वार करतात। म्हणजे माझ्याकडे तर सगळा रेकॉर्ड आहे, हँडल्स आहेत, कोण ऑपरेट करतं ते माहिती आहे, पण मी त्यातही संयम बाळगला। सातत्याने नेत्यांनी देखील टार्गेट मलाच केलं। मी तर असं म्हणेल, मी त्यांचे आभार मानेन की या सगळ्यांनी टार्गेट केल्यामुळे काही दिवस मला त्रास झाला, पण लोकांनी माझा कंडक्ट पाहिला होता मुख्यमंत्री म्हणून, मी घेतलेले डिसिजन पाहिले होते। अल्टिमेटली त्या गोष्टीच एंडोर्स होतात। मला एक सिंपथी मिळाली, लोकांना हे लक्षात आलं की एकाच व्यक्तीला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे आणि त्यामुळे त्यांनी टार्गेट करूनही काही फार फरक पडला असं मला वाटत नाही।